मंडळी, जालना शहर हे स्टील इंडस्ट्री आणि मोसंबीच्या बागांसाठी ओळखलं जाणारं शहर आता इथे होणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे सगळ्यांचं लक्ष वेधलंय। या ठिकाणी नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। यंदा आगामी महानगरपालिका निवडणुकीत 65 जागांसाठी नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या। खरं तर ही पहिलीच महापालिका निवडणूक असल्याने युतीच्या चर्चा, नेत्यांचं पक्षांतर आणि स्वबळाच्या धमक्या यांनी इथलं वातावरण प्रचंड तापलंय। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर 2016 नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे राज्यभरात सध्या निवडणुकांचंच वारं वाहतंय। सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत। नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन 2 वर्ष लोटल्यानंतर जालन्यातील ही पहिलीच महापालिका निवडणूक आहे। जालना महापालिका निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर तसेच माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। त्यामुळे पहिल्याच महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष जोर लावतात। महापालिकेच्या एकूण 65 जागांसाठी ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे। नव्याने अस्तित्वात आलेल्या जालना महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। जालना महापालिकेचा इतिहास पाहता जालना नगर परिषद ही 1933 मध्ये स्थापन झाली, पण 2023 मध्ये तिचं महानगरपालिकेत रूपांतर झालं। त्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जी तब्बल 9 वर्षांनंतर होतीये। 2016च्या निवडणुकीत काँग्रेसने 29 जागा जिंकून सत्ता मिळवली होती, ज्यात राष्ट्रवादीच्या 9 सदस्यांचा समावेश होता। भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 11 ते 12 जागा मिळाल्या होत्या। आता 65 जागांसाठी लढत आहे, त्यापैकी 33 जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि शहरात 16 प्रभाग रचले गेलेत। आता जालन्याच्या गेल्या नगरपालिका निवडणुकीत काय स्थिती होती असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तेही सांग। नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या जालना नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्षा विजयी झाल्या होत्या, ज्यात 61 पैकी 29 काँग्रेसचे सदस्य विजयी झाले होते। तसेच राष्ट्रवादीच्या 9 नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसने सत्ता मिळवली होती, तर शिवसेना भाजपला प्रत्येकी 11 जागा मिळाल्या होत्या। दरम्यान नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा 5 वर्षांचा कालावधी 2021 मध्ये संपला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी लांबणीवर पडल्या। गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा मोठा वाटा होता। मात्र आता गोरंट्याल भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसमध्ये आता पोकळी निर्माण झाली। जालन्याच्या राजकारणात काही मुख्य राजकारणी देखील आहेत ज्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत। ते म्हणजे भाजपचे नेते रावसाहेब दानवे, ज्यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो, तसेच माजी आमदार कैलास गोरंट्याल, ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि 23 नगरसेवकांना सोबत नेले। त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, जे युतीच्या विलंबामुळे वैतागलेले आहेत आणि स्वबळावर लढण्याचे संकेत देतात। त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपेही या लढतीत प्रतिष्ठा पणाला लावतात। गोरंट्यालांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसची स्थिती आता दयनीय झाली आहे आणि महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्यातही अडचणी येत आहेत। दरम्यान सध्याचं राजकारण लक्षात घेता जालना शहरात एकमेकांविरोधात उभे ठाकणारे आमदार अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल हे आता प्रतिस्पर्धी राहिलेले नाहीयेत। गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे तेही महायुतीत सामील झाले। महत्त्वाचं म्हणजे महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतरही या ठिकाणी महायुती एकत्र दिसत नाहीये। त्यामुळे आता ही निवडणूक युतीत होणार की स्वबळावर हे अद्याप अनुत्तरित आहे। भाजपनेही याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचं टाळलंय। 65 जागांसाठी 500 इच्छुकांनी अर्ज घेतल्याचं सांगत भाजप युती झाली तर युती, नाहीतर स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। तसेच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि भाजपला युतीचा प्रस्ताव पाठवले होते। राष्ट्रवादी युतीसाठी अनुकूल असल्याचा दावा शिवसेना करते, पण यासाठी भाजपचा प्रस्ताव अजून आलेला नाहीये। परिणामी भाजप सोबत किंवा भाजप शिवाय निवडणूक लढू असा पवित्रा आता शिवसेनेनं घेतला।
महाविकास आघाडीत मोठी पडझड झाली असून कैलास गोरंट्याल यांनी 28 पैकी 23 नगरसेवक भाजपमध्ये नेलेत. जालन्यात राजेश टोपे यांचे फारसं वर्चस्व दिसत नसल्याने महापालिका निवडणुकांचा सामना महायुतीतच होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. शेवटी काय, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. जालना महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 65 जागा असून त्यापैकी 33 जागा महिलांसाठी राखीव आहेत. शहरात 16 प्रभाग रचना करण्यात आली असून याच प्रभागातून 65 नगरसेवक निवडून येणार आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून त्यामुळे पहिल्याच महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोर लावत आहेत. त्यात महापालिकेच्या एकूण 65 जागांसाठी ही अस्तित्वाची लढत ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष यंदा जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.